जय हिंद भाऊ पोलिसांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या जे की शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज बघा जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी मित्रांनो जे की आज या ठिकाणी अत्यंत आपला महत्त्वाचा आणि अवघड भाग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. मित्रांनो याच गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा जे की प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, तर ती म्हणजे हे सर्व प्रश्न बघा जे की परीक्षेमध्ये मित्रांनो आलेली प्रश्नसंच आहेत. म्हणून मित्रांनो आजचा बघा जो काही मित्रांनो इथे आपला भाग आहे, तुम्ही या ठिकाणी जी की संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा पहिल्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो प्रश्न पहिल्या ठिकाणी कशा रीतीने आपण सोडवू शकतो. तर बघा पहिल्या ठिकाणी दिलेली आहे बघा जी की आपल्याला आकृती. आणि मित्रांनो बघा जी काही या बघा आपल्याला सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत या प्रकारचा जे की प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं आन्सर आपण एकदम कमी वेळेमध्ये जी की कशा प्रकारे काढू शकतो. मित्रांनो या प्रकारची आकृती आहे, या प्रकारच्या आकृतीतले जर समजा त्रिकोण बघा या ठिकाणी मोजा या प्रकारचा प्रश्न विचारला, काय करायचं, पहिलं या ठिकाणी अंक भरायचं. बघा या ठिकाणीच भरायचा पहिला अंक. ओके, 1, हे 2 आणि हे आले 3. ओके, याच प्रकारे वरी पण जा 1 2 3. ओके मित्रांनो बघा आता या सर्वांची करा बेरीज, 1 2 3 6 1 2 3 6. ओके, 6 6 झाले किती बघा 12. आणि मित्रांनो या 12 मधून 1 मायनस करा, उरले किती जे की बघा 11. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची जी की मित्रांनो आन्सर असणार आहे बघा जी की मित्रांनो या सोबतच्या आकृतीमध्ये जवळपास हे 11 त्रिकोण आहेत. ओके, लक्षात असू द्या. ओके बघा मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाची मित्रांनो बाबी आहेत बघा जी की मित्रांनो या प्रकारचा प्रश्न मित्रांनो जवळपास 90% मित्रांनो जी की विद्यार्थ्यांना मित्रांनो जी की सोडवता येत नाही मित्रांनो. आणि जे काही मित्रांनो बघा 10% बघा या प्रकारच्या प्रश्नाचे आन्सर मित्रांनो सोडवतात, त्याचंच मित्रांनो बघा जी की नाव या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये येतं. ओके, म्हणून या बघा मित्रांनो आपल्या या 90%मध्ये न येता या 10%मध्ये आपल्याला यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आताच करून घ्या. आणि मित्रांनो बघा या प्रकारचे संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. बघा पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे ते या ठिकाणी बघा थोडंसं मी कोऱ्या पानाचा जे ठिकाणी उपयोग करून घेतो. तर बघा 6 वर्षापूर्वी कुणाल व सागरच्या वयाचे प्रमाण 6:5 होते, तर 4 वर्षानंतर बघा जे की आणखीन कुणालचे वय किती असलं. ओके बघा 6 वर्षापूर्वी कुणाल व सागर दोघं आहेत मित्रांनो. काय या ठिकाणी बघा मी नाव लिहून घेतो, कुणाल व सागर हे दोघं जण आहेत मित्रांनो. आता बघा 6 वर्षापूर्वी किती होतं या दोघांच्या वयाचं जे की मित्रांनो प्रमाण बघा 6:5 होतं. 6:5 बघा हे मित्रांनो बघा की हे जे की प्रमाण 6 वर्षापूर्वी होतं. ओके, तर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी आजचं वय काढण्यासाठी मित्रांनो यामध्ये पुन्हा या ठिकाणी इथं 6 प्लस करावे लागतील आणि इथं 6 प्लस करावे लागतील, तर आपल्याला भेटतं जे की या ठिकाणी आजचं त्यांचं वय 5 आणि 6 11, 6 आणि 6 12 हे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी बघा हे आपल्याला जे की यांचं मित्रांनो आजचे वय या ठिकाणी बघा आपल्याला भेटलेलं आहे. ओके, तर आजचं या ठिकाणी बघा मित्रांनो कुणालचं वय किती 12 आणि सागरचं वय जे की बघा 11 आहे. ओके, तर या ठिकाणी बघा आपल्याला पुन्हा काय विचारलं आहे, तर 4 वर्षानंतर कुणालचं वय या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणून मित्रांनो आणखीन 4 वर्षानंतर म्हणून या ठिकाणी बघा आपण जर समजा 12मध्ये या ठिकाणी जर समजा आणखीन 4 प्लस केले 2 आणि 4 6 आणि हा 1 म्हणजे बघा की जवळपास 16 वर्षाचं मित्रांनो बघा की आणखीन 4 वर्षानंतर बघा की मित्रांनो या ठिकाणी कुणाल हा होणार असेल. बघा जी की मित्रांनो जवळपास 16 आहे, परंतु मित्रांनो जी की ठिकाणी पर्यायामध्ये 16 नाही, थोडंसं टायपिंग मिस्टेक मित्रांनो जी की ठिकाणी बघा पर्याय चुकीचे पडलेले आहेत. परंतु मित्रांनो जी की 16 वर्षाचा मित्रांनो बघा जी की आणखीन 4 वर्षानंतर बघा जी की कुणाल हा मित्रांनो बघा जी ठिकाणी होणारा असेल. बघा जी की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी नाही, परंतु 16 वर्ष जी की ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. जर समजा आपल्याला विचारला असता सागर, पुन्हा जर समजा या सागरच्यात आपण या ठिकाणी 4 प्लस केले तर जर किती 15 वर्ष मित्रांनो 15 वर्ष जगी मित्रांनो आणखीन 4 वर्षानंतर या सागर देखील होणारा आहे. ओके, पुढचा बघा तिसरा प्रश्न. आता 5:30 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यातील अंतर किती अंशाचा कोन असेल मित्रांनो. बघा की बघा तर कशा प्रकारे या प्रश्नाचं आन्सर आपण काढू शकतो. बघा 5:30 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यातील किती अंशाचा कोन असेल. बघा मित्रांनो या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर काढण्यासाठी थोडंसं मी जे की बघा तुम्हाला एक सूत्र सांगतो, ते सूत्र तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ओके, 30 H
मायनस 11/2 एम बघा हे मित्रांनो बघा जे काही ते सूत्र आहे. ओके, तर या सूत्रानुसार जे की आपण या प्रश्नाचं जे की पुढे आन्सर काढू शकतो. तर हे जे काय मित्रांनो बघा सूत्र आहे तुम्ही की आताच पाठांतर करून घ्या. ओके, आता बघा 30ला हे 30 मी जशास तसं घेतो. ओके, गुणाकारात हेच म्हणजे हावर्स, हावर्स म्हणजे तास, हे 5 तास घेतो. मायनस बघा जे की 11/2 एम म्हणजे मिनिट आहे. मिनिट किती? 30 मिनटं. गुणाकारात 30 घेतो. ओके, आता 3×5 15ला 15 आणि हे जे काही शून्य आहे मित्रांनो या ठिकाणी आलं बघा मायनस. आता पुन्हा बे एक बे उरलं किती? 5 बे 5 10 म्हणजे बघा किती आलं? 11 गुणाकारात 15 आलं. 15 बघा डायरेक्ट आता 15×1 15, 15ला 5 आलं. पुन्हा आलं हातच्याला 1, पुन्हा 15×1 15 आणि 15 आणि हातच्याचा 1 म्हणजे जवळपास किती झाले बघा 16 म्हणजे बघा या ठिकाणी 165 आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो समजा जर आता या ठिकाणी आपण या 165 मधून जर समजा जे की या ठिकाणी 150 वजा केले तर इथे किती बघा जे की मित्रांनो 15% या ठिकाणी आपल्याला येतं. परंतु मित्रांनो 15% म्हणजे की 15 समोर मित्रांनो हे मायनसचं चिन्ह येतं. ओके, आता मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी जे की पर्यायामध्ये मित्रांनो -15° देखील या ठिकाणी देणार असेल म्हणजे मित्रांनो की जर समजा पर्याय डायरेक्ट -15° असला जर आणि समजा तुम्ही जर या ठिकाणी क्लिक केलं तर जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर चुकतं. कारण मित्रांनो अंश हा मित्रांनो कधीही बघा मायनस किंवा प्लसमध्ये राहणार नाही. तो मित्रांनो जे की ॲक्युरेट करेक्ट असतो. म्हणून या ठिकाणी मित्रांनो पुन्हा बघा जे की फक्त आणि फक्त हे या ठिकाणी कट होणार आणि फक्त आणि फक्त आपलं जे प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ते फक्त 15° या ठिकाणी जे की मित्रांनो असणार आहे. म्हणजे बघा जे की क्रमांक अ जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. ओके, पुढे बघा आता पुढे बघा या ठिकाणी कशा प्रकारे सोडवायचा आहे प्रश्न. तर बघा आता काय म्हणतो, जर घोड्याचा संबंध मित्रांनो जर पाग्याशी असेल पागासोबत तर हत्तीचा संबंध प्रश्नचिन्हासोबत या ठिकाणी आपल्याला दर्शवायचा आहे. जर मित्रांनो बघा घोडा बांधाच्या जागेला जर पागा म्हणत असतील तर हत्ती बांधाच्या जागेला काय म्हणतात? तर बघा जी की क्रमांक ड अंबरखाना असे म्हणतात. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय बघा मित्रांनो या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी जी की या ठिकाणी बघा एक 2000 बघा सॉरी ठिकाणी बघा जी की एक 5000 प्लस प्रश्नांचा जी की आम्ही एक बघा ठिकाणी महाठोकळा मित्रांनो बघा जी की लॉन्च केलेला आहे. मित्रांनो बघा मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा जे की 2014 पासून ते 2024 पर्यंत मित्रांनो जी की विचारण्यात आलेली बघा GK/GS मराठी व्याकरणची प्रश्न या ठिकाणी बघा जी की आम्ही ॲड केलेली आहेत. जी की मित्रांनो तुम्हाला कुठंही ऑर्डरच्या बघा बाहेरच्या 1000-1200 रुपयाच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही. मित्रांनो ते फक्त या ठिकाणी बघा जी की तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही फक्त 150 रुपयामध्ये देत आहोत. म्हणून मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा अवश्य खरेदी करा. खरेदी करण्यासाठी काय भेटेल तर बघा जे की 7414 939007 बघा जे की मित्रांनो हा आपल्या ठिकाणी महाठोकळा मित्रांनो बघा आपला क्रमांक आहे. मित्रांनो या क्रमांकावर फक्त आणि फक्त बघा जे की मित्रांनो तुम्हाला 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, तर परत एकदा नंबर सांगतो 7414 93939007. ओके मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्यासोबत मोफतमध्ये तुम्हाला आम्ही एक जे की 2025 वर्षातल्या मित्रांनो संपूर्ण चालू घडामोडीचा देखील महाठोकळा या ठिकाणी देऊन टाकणार आहोत. म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा जी की ऑफर या ठिकाणी आत्ताच उचलण्यासाठी आपला मित्रांनो जो काही बघा या ठिकाणी आपला महाठोकळा आहे बाय करून घ्या. मित्रांनो या ठिकाणी जर आपला महाठोकळा तुम्ही खरेदी करून घेतलं तर 100% मित्रांनो बघा जी की तुमचं या ठिकाणी मित्रांनो रिझल्ट येणारच असेल. ओके मित्रांनो या महाठोकळ्याचा अत्यंत जे की सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय फक्त 150 रुपयाचा या ठिकाणी आपला महाठोकळा बाय केल्यामुळे तुम्हाला अदरचं कोणते 1000-1200 रुपयाचं पुस्तक खरेदी करायची गरज नाही. आणखीन तुम्हाला बघायची की बॅगमध्ये ओझं देखील व्हावायची गरज नाही. मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला जे की आम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला सॉफ्ट कॉपीमध्ये देऊन टाकणार आहोत. हा महाठोकळा म्हणजे कुठंही तुम्हाला कोणत्याही ठिकाणी बसून जे की आपला महाठोकळा मित्रांनो म्हणजे की तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता. ओके, म्हणून काय करा आपला महाठोकळा आताच खरेदी करा. खरेदी करून लगेच अभ्यासाला सुरुवात करून टाका. बघा 5वा प्रश्न, खुर्चीला टेबल म्हटलं, टेबलला पेन म्हटले, पेनाला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले. तर जे की बसण्यासाठी कशाचा वापर कराल मित्रांनो बघा जे की आपण बसण्यासाठी शक्यतो टेबलाचा वापर करतो सामान्यपणे. म्हणून टेबलाला काय म्हणत आहे तेवढंच पाहायचं आहे. तर टेबलाला काय म्हटलं आहे पेन म्हणून बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक बघा जे की पेन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार असेल. ओके
पुढे बघा 6वा प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. युरिया, नायट्रोजन, शेणखत आणि पोटॅश. यापैकी मित्रांनो गटात न बसणारा शब्द म्हणजे बघा की क्रमांक मित्रांनो नायट्रोजन हा आहे. कारण मित्रांनो नायट्रोजनला जर सोडलं, युरिया, शेणखत आणि पोटॅश हे मित्रांनो बघायचे की शेतामध्ये मित्रांनो बघायचे की वापरले जाणारे मित्रांनो खतं आहेत. आणि हे जे मित्रांनो बघायचे की नायट्रोजन आहे मित्रांनो हे बघायचे की वातावरणामधलं मित्रांनो जे की एक वायू आहे. ओके, जे की मित्रांनो बघा नायट्रोजनचं मित्रांनो सध्या बघा मित्रांनो आपल्या वातावरणामध्ये की प्रमाण किती आहे, तर बघा की जवळपास 76% मित्रांनो बघा की वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे. ओके, लक्षात असू द्या. ओके, अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी हा देखील एक प्रश्न आहे. ओके, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की मित्रांनो वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे, तर जे की बघा 76% आहे. ओके, पुढे बघा 7वा प्रश्न. तर बघा या ठिकाणी 7वा प्रश्न कशा प्रकारे बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सोडवायचा आहे. बघा 4, 9, 16, 25 डॅश डॅश प्रश्न चिन्ह. तर म्हणजे बघा जे की मित्रांनो डॅश डॅशच्या जागी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न आहे सामान्यपणे. बघा 4, 9, 16, 25 असा संबंध कसा आहे मित्रांनो. डायरेक्ट बघा काय केलं, 2चा वर्ग 4 केलं, 3चा वर्ग 9 केलं, 4चा वर्ग 16 केले, 5चा वर्ग 25. बघा जे की मित्रांनो या ठिकाणी येणार आहे 6चा वर्ग. तर 6चा वर्ग कोणता आहे बघा, तर बघा जे की क्रमांक 36 मित्रांनो बघा जी की मित्रांनो बघा आपल्याला 6चा वर्ग आहे म्हणजे बघा की या प्रश्नाचं आपलं आन्सर आहे. ओके, पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतीही संख्या येईल मित्रांनो. या ठिकाणी बघा मित्रांनो या प्रश्न चिन्हाच्या जागी बघा कोणतीही संख्या येणार या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो काय केलंय बघा या ठिकाणी थोडंसं समजून घ्या. बघा काय केलंय या ठिकाणी मित्रांनो बघा हे अलीकडल्या ज्या 2 संख्या आहेत मित्रांनो बघा या 2 संख्यांची बेरीज मित्रांनो बघा या ठिकाणी इकडे 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 या ठिकाणी करत गेलेली आहे. ओके, तर ती कसं सांगतो बघा, 4 आणि 5ची जर 5 आणि 4ची बेरीज केली झालं किती 9. ओके, पुन्हा 4 आणि 9ची बेरीज केली 13 झालं. पुन्हा 9 आणि 22ची बेरीज केली 9 आणि 13ची जर बेरीज केली 22 झालं. पुन्हा 13 आणि 22ची बेरीज केली 35 झालं. आता काय करू आपण 22 आणि 35ची बेरीज करू या ठिकाणी 22 आणि 35. ओके, 2 आणि 5 7, 2 आणि 3 5 म्हणजे बघा जर की मित्रांनो जी की प्रश्नचिन्हाच्या जागी जवळपास क्रमांक बघा जी की 57 मित्रांनो ही संख्या ठिकाणी येणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता या प्रकारे 9वा प्रश्न कशा प्रमाणे जी की आपल्याला सोडवायचा आहे. बघा एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपये कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर त्याचा दुसरा हप्ता किती रुपयांचा होता. या प्रकारचा प्रश्न जे की आपल्याला मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचा आन्सर आपण एकदम जे की कमी वेळेमध्ये जी की रूपात काढू शकतो. बघा आता काय म्हटलंय मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणी बघा आपल्याला 4 हप्त्यामध्ये जे की मित्रांनो डिवायडेशन करायचं आहे. 4 हप्ते. ओके, लिहून घेतो मी ठिकाणी बघा. ओके, तर बघा आता मित्रांनो काय केलं, एका व्यक्तीनं त्याचे 2000 रुपये कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर त्याचा दुसरा हप्ता किती रुपयाचा होता. ओके मित्रांनो बघा जर समजा त्या व्यक्तीने पहिल्या हप्त्यामध्ये मित्रांनो एक्स हा हप्ता भरला असेल तर पुन्हा दुसऱ्या हप्त्यामध्ये मित्रांनो जी की बघा त्यानं एक्स प्लस 50 रुपये भरला आहे. ओके, मग त्यानं काय केलं आहे पुन्हा प्लस तिसऱ्या हप्त्यामध्ये या बघा एक्स प्लस या 50मध्ये पुन्हा जर 50 ॲड केलं झाले किती 100. ओके, मग पुन्हा प्लस एक्स प्लस चौथा हप्ता शेवटचा या 100मध्ये जर पुन्हा प्लस 50 केलं झाले किती 150. ओके, आणि बरोबर आले किती तर हे 2000 रुपये खर्च. ओके, हे घेतो 2000 शेवटी. आता बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी बघा एक्स 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 जर या ठिकाणी बघा बेरीज केली तर टोटल किती भेटते बघा तर या ठिकाणी आपल्याला भेटते हे 4x. ओके, 4x भेटलं. पुन्हा हे मधलं प्लस आता जर प्लस म्हणले काय म्हणून हे 50 100 आणि हे जर 150ची बेरीज केली झालं किती बघा टोटल 300 झालं. हे 300 घ्या बरोबर हे आलं बघा जी की 2000 रुपये. ओके, आता बघा हे आपल्याला प्रश्नाचं आन्सर पुन्हा सोडवायचं आहे ना, म्हणून आता काय करा बघा मित्रांनो हे जे बघा 4xला 4x जशास तसं आहे हे ठेवा आणि पुन्हा बघा हे बरोबर 2000 जशास तशी घेऊन टाका. ओके, आता मित्रांनो बघा हे जे साईडला इकडल्या साईडला हे 300 प्लसमध्ये आहे, आता या साईडला गेलं मायनसमध्ये. ओके, आता बघा आता हे 4xला 4x तसे बरोबर या 2000मध्ये जर 300 गेले उरले किती जे की 1700. ओके, आता बघा डायरेक्ट x बरोबर
हे 1700 छेदामध्ये घ्या 4. ओके. आता 4 चोक 16 उरलं 1, 4 दोन्ही 8, 10तून 8 गेले 2 उरले, 4 पंचे 20 म्हणजे बघा मित्रांनो जवळपास 425 हा बघा जी की मित्रांनो हप्ता बघा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. परंतु हे 425 आपल्या प्रश्नाचं आन्सर नाही, कारण मित्रांनो हे जे 425 आहे मित्रांनो हा बघा जी की आपला मित्रांनो पहिला हप्ता आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे तर बघा जी की दुसरा हप्ता या ठिकाणी बघा जी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. म्हणून दुसरा हप्ता काढण्यासाठी मित्रांनो या 425ला बघा जी की 425 हेच असेच घ्या आणि दुसरा हप्ता काढण्यासाठी 50 जर प्लस केलं तर झाले किती बघा जी की 475 मित्रांनो बघा जी की ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जी की 475 रुपये मित्रांनो जी की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर राहणार आहे बघा जी की मित्रांनो या प्रकारे या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं या की योग्य आन्सर मित्रांनो जी की आपल्याला काढता येतं. ओके. पुढे बघा मित्रांनो लिहून घ्या अत्यंत महत्त्वाची बघा मित्रांनो बघा प्रिव्हियसला मित्रांनो हे संपूर्ण काही प्रश्नच विचारण्यात आलेली आहेत. ओके. बघा पुढे बघा 10वा प्रश्न आता. तर बघा काय म्हणलंय 10वा प्रश्न. एका वस्तूची किंमत 4000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल. ओके. बघा मित्रांनो काय एका वस्तूची किंमत 4000 रुपये होती म्हणून मी काय करतो या ठिकाणी 4000 रुपये घेतो. ओके. 4000 गुणाकारात. ओके. आता गुणाकारात बघा मित्रांनो 20% आणि 30% सूट दिली म्हणजे काय मित्रांनो बघा प्रत्येक वस्तूची किंमत किती 100% असते आणि सूट म्हणजे काय मित्रांनो जर या 100मधून जर हे 20% मायनस केले 80% म्हणजे बघा मित्रांनो 20% सूट दिली आणि बघा जी की 80% रक्कम आकारली म्हणून 80 घ्या छेदामध्ये घ्या 100. ओके. पुन्हा काय केलं 30% सूट दिली म्हणजे 30% सूट दिली आणि जर 100मधून 30 मायनस केली उरलं किती 70% हे बघा की मित्रांनो त्या दुकानदारानं आकारलेली आहे किंमत. ओके. पुन्हा टक्क्याच्या खाली 100% घेतो. ओके. आता काय करतो बघा खालचे हे 2 शून्य कॅन्सल करतो, वरचे हे 2 शून्य कॅन्सल करतो. ओके. आता पुन्हा हे 2 शून्य कॅन्सल करतो, हे 2 शून्य कॅन्सल करतो. आता आलं किती बघा 40 गुणाकारात 8 आलं किती बघा मित्रांनो तर 8 येतं बघा की मित्रांनो 56 या ठिकाणी आलं बघा 56. ओके. आता काय करतो या 56ला 40ने गुणाकार करून घेतो. ओके. या ठिकाणी बघा 56 घेतो आणि गुणाकार करतो 40ने. 0 6 0 0 5 0 या ठिकाणी घेतो बेरीज चिन्ह 4 सख 24ला 4 हा चाले 2 4 25 20 आणि 2 बघा जी की 22 म्हणजे मित्रांनो बघा जी की जवळपास 2240 रुपये बघा मित्रांनो जी की ठिकाणी बघा रुपये बघा जी की मित्रांनो बघा आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो क जी की 2240 रुपये बघा जी की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर राहणार आहे. ओके. पुढे बघा 11वा प्रश्न बघा आता कशा प्रकारे जी की या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. बघा 200 मीटर लांबीच्या आगगाडीस बघा जी की ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी. बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी एका सूत्राचा जे की आपल्याला एक वापर करणं अत्यंत महत्त्वाची आहे गरज. तर ते सूत्र काय सांगतो अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 मित्रांनो बघा हा जो की सूत्र आहे आणि बघा या सूत्रानुसार जे की आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर काढायचं. ओके. तर काय म्हटलंय फुलाची लांबी म्हटलंय आणि गाडीची लांबी किती आहे तर 200 मीटर मित्रांनो बघा जर फुलाची आणि गाडीची जर लांबी या ठिकाणी जर आपल्याला विचारलं तर पहिलं काय करावं लागेल गाडी आणि फुलाची लांबीची बेरीज करावी लागेल. ओके. तर या ठिकाणी काय म्हटलं तर आपल्याला डायरेक्ट फुलाची लांबी काढायला सांगले ना म्हणून काय करतो मी पहिलं ही जी गाडी आहे मित्रांनो 200 मीटरची हे 200 मीटर जशास तसं घेतो. ओके. 200 प्लस या ठिकाणी आपल्याला फुलाची लांबी काढायचं आहे परंतु या ठिकाणी प्लस पण करावं लागेल म्हणून काय करतो फुलाची लांबी म्हणतो एक्स. ओके. बरोबर वेग किती आहे बघा 72 किमी आहे. ओके. आणि वेळ किती दिलं आहे 1 मिनटं परंतु या ठिकाणी 1 मिनटं आपल्याला घेणं या ठिकाणी शक्य नाही घेतलं तर उत्तर चुकते म्हणून मित्रांनो बघा अशा प्रकारच्या प्रश्नाला या 1 मिनटामध्ये टोटल सेकंद किती असतात तर 60 असतात म्हणून या ठिकाणी मी सेकंद 60 घेतो. गुणाकारात 5/18. ओके. आता बघा 18 1 18 18 चौक 72 आलं. ओके. पुन्हा हे 200 प्लस एक्स बरोबर आता 60ला 60 आलं 4 पंचे 20 आलं 20 गुणाकारात जर हे 60 किलो
6 दोन्ही 12 आणि म्हणजे बघा जे की 1200 मीटर आपल्याला भेटलं. ओके, म्हणून समोर घेतात जे की 1200. ओके, आता बघा हे एक्स बरोबर 1200 घेतो आणि मित्रांनो बघा हे जे या साईडला 200 प्लसमध्ये आहे मित्रांनो, बघा या साईडला आलं गेलं बघा मायनसमध्ये. ओके, जर आता या 1200तून 200 मायनस केलं उरलं किती बघा जे की मित्रांनो जवळपास 1000 मीटर बघा जे मित्रांनो जवळपास 1 किलोमीटर जे की मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. त्या पुलाची लांबी ही बघा जी की मित्रांनो जवळपास जी की बघा क्रमांक जी की 1000 मीटर मित्रांनो जी की इतकी असणार आहे. ओके, जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. आणि या प्रकारे मित्रांनो बघा या सूत्राचा वापर करून मित्रांनो एकदम कमी वेळ मित्रांनो बघा जी की या ठिकाणी आपण या प्रश्नाचं जी की आन्सर मित्रांनो काढू शकतो. ओके, तर बघा शेवटचा प्रश्न मित्रांनो जी की हा आहे मित्रांनो बघा या प्रश्नात जी काय मित्रांनो बघा योग्य आन्सर असणार असेल निघणारं ते मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपल्या या व्हिडिओच्या खाली जी की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा एक अवश्य प्रयत्न करा. आणि बाकी जर समजा व्हिडिओ या ठिकाणी आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीनही जर समजा तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.